श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा नमोस्तुते. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर आश्रमात सदेह असताना त्यांची अत्यंत कडक शिस्त असे. संध्याकाळी 6-6:30 आश्रमाची दारं बंद होत. निवडक तिघे चौघे सेवक बाबांच्या सेवेत राहत. बाबांनाही सायंकाळनंतर जास्त कुणी जवळपास आलेलं चालत नसे, हाकलूनही देत. रात्रीचे बाबा अगदी जगावेगळे असत. साक्षात परमात्मा बाबांच्या बहुतांश दैवी लीला सायंकाळ ते सूर्योदय अनुभवायला मिळत. मी पिठापूरला नेहमीच अगदी दर महिन्याला जात असे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आश्रमातून आता जा म्हणून सांगेपर्यंत बाबांच्या आसपास राहायचा मी प्रयत्न करत असे. कधी कधी बाबा दिवस दिवस समाधी अवस्थेत राहत. क्वचित डोळे उघडून क्षणभर पाहत व परत समाधीत जात. बाबांची समाधी इतकी गहरी असे की पापण्या देखील उघडत नसत. बाबा स्वतःच बोटांनी पापण्या उघडत व उपस्थित सर्वांकडे नजर टाकत. त्यावेळी जो आश्रम इन्चार्ज होता तो एकदा मला म्हणाला, अगले टाइम से आश्रम में रहना. मला इतका आनंद झाला काय सांगू. पुढच्या वेळी सायंकाळी आश्रमाच्या गेटवर पोहोचलो. वॉचमन कुलूप उघडून मला आत सोडायला तयार नाही. मग त्याने आत फोन लावून ज्याला फोन लावला त्याला सांगितले की अमुक अमुक एक जण आलाय, आश्रम इन्चार्जला विचारून सांगा. नंतर काही वेळाने मला आत प्रवेश मिळाला. आत गेल्यावर समजले की बाबा रूम मध्ये आहेत. रात्री दर्शन नाही, आता दर्शन सकाळी बाहेर शेड मध्ये झोपून घ्या. स्नान करून सतरंजीवर झोपलो आणि काही क्षणातच स्वप्न दृष्टांतात एक बटू माझ्याजवळ येऊन म्हणाला की चला तुम्हाला बाबांनी बोलवलंय. मी उठून बाबांच्या रूम मध्ये गेलो. बाबांच्या हातात 3 नारळ होते. त्यांनी एक एक करून मला दिले. एकाच वेळी 3 आशीर्वाद दिले. म्हणजे बाबा रूम मध्ये जरी समाधीत असले तरी बाहेर कोण आलंय हे त्या सर्व अंतर्यामी प्रभूला माहित होतं. भक्ताला दर्शन देण्यास सकाळपर्यंत थांबण्याची त्यांचीच इच्छा नव्हती. दुसऱ्या महिन्यात सायंकाळी आश्रमात पोहोचलो. स्नान आटोपून बाबांच्या रूम बाहेर शेड मध्ये दर्शनाच्या लालसेने आशाळभूतपणे पडून राहिलो. रात्री 10:15 बाबांच्या रूमचे दार उघडून इन्चार्ज काही वेळ बाहेर आले. मला पाहिल्यावर म्हणाले, स्नान किया क्या? मी हो म्हटले आणि ते बोलले, चलो अंदर. मला खूप आनंद झाला आणि भीतीही वाटली. प्रत्यक्ष परमेश्वरासोबत कसं राहायचं काही माहिती नाही. आत गेलो. बाबा गाढ समाधी अवस्थेत, मंद प्रकाश, मांडी घालून बसलो आणि रात्री 11:15च्या सुमारास बाबा अक्षरशः बेडवर ताडकन उठून बसले आणि मला पाहताच अत्यंत क्रोधाने व अतिशय मोठ्या आवाजात, क्या हुना तेरे को, क्या हुना तेरे को, क्या हुना तेरे को असं 3दा दरडावून विचारले. मी बाबांचा आवेश पाहून बर्फासारखा गोठून गेलो होतो. उठून बाहेर पळूनही जाता येईना. गर्भगळीत झालो होतो. मला माझी लायकी समजून चुकली होती. आता आपलं काही खरं नाही असं वाटलं. भीतीने मी थरथर कापत होतो आणि बाबा छताकडे पाहत कुणाशी तरी बोलायला लागले. इनके माँ की इतना समझाता है मैं इनको, मगर ये मानते नहीं, समझते नहीं. आणि वळून माझ्याकडे पाहत बोलले की क्या रे, तेरे में इतनी ताकत है क्या? आणि त्यानंतर त्यांनी भरपूर शिव्या दिल्या. तो आवेश पाहून मी जवळ बेशुद्ध पडायच्या बेतात होतो आणि अचानक बाबांनी त्यांच्या बेडवरील उशा दुसऱ्या टोकाला फेकल्या आणि स्वतः तिकडे डोकं करून स्वामी समर्थांच्या पोज मध्ये आडवे झाले आणि मंद मिस्किल स्मित करत हातानं खूण करून मला त्यांच्या बेड खालून काहीतरी बाहेर काढ अशी खूण केली. मला काही समजलं नाही. मग तो सेवक बोलला की खालून हॉटकेस काढा. मी तसं केलं. तो सेवक ती हॉटकेस माझ्या हातातून घेऊ लागला तर बाबा त्याला खुणेनेच ती घेऊ नकोस असं सांगत होते. तरीही त्याने ती स्वतःकडे घेतली. बाबांनी त्याला खूण करून दाखवलं की कर प्रयत्न, तुझ्याकडून ती उघडणार नाही. आणि खरंच त्याचं झाकण त्याला उघडताच येईना. बाबांनी परत त्याला खूण करून सांगितलं की दे त्याच्याकडे.
त्यांना नाईलाजानं ती माझ्याकडे दिली आणि बाबांनी मला बोटाने झाकण फिरवायची खूण करून दाखवलं की आता उघड. आता एका क्षणात झाकण फिरले. आतमध्ये गरमागरम व्हेजिटेबल पुलाव होता आणि बाबांनी तोंडाचा आ केला. आयुष्यात पहिल्यांदाच परमात्म्याला भरवायला परमात्माच मला स्वतःहून सांगत होता. मी लटपटत होतो आणि बाबा आ करून ग्रहण करायला तयार होते. मग मी हळूहळू एक एक करत पुलावाचे छोटे छोटे घास बाबांच्या मुखात भरले. 10-12 घासानंतर बाबांनी हाताने पुरे असे म्हटले आणि अब बिडी जला असं म्हणाले. सिगारेटला बाबा बिडी म्हणत. बाबांना सिगरेट चिलगावून 5-6 झुरके दिले. बाबांची रात्रीची सेवा ही आउट ऑफ इमॅजिनेशन असे. कुठल्या क्षणाला काय असेल याचा अंदाज नसे. किंचित चाहूल लागली तरी पटकन उठावं लागे, कारण बऱ्याचदा बाबांचा दरबार रात्री चाले. दत्तात्रेयांचे जे बालोन्मत्त पिशाच्य भाऊ वर्णन आहे ते अगदी तंतोतंत खरं आहे. साईनाथ शिर्डीस रात्री द्वारकामाईत असताना फक्त म्हाळसापती बाबांच्या सेवेत असत. किती प्रचंड पात्रता आणि ऋणानुबंध असतील त्यांचे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा की जय. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी की जय. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी की जय. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी की जय.